म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नीलम महादेव दबडे, म्हैसाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार कविता गणेश निकम, टाकळी पंचायत समिती गणाचे उमेदवार मोहिनी प्रमोद वाघमारे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे। म्हैसाळ मतदारसंघात आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मोठी विकास कामे झाल्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या बाजूने सध्याचे कल दिसून येत आहेत। तसेच महादेव दबडे यांनी या मतदारसंघात गेली 5 वर्ष सातत्याने सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसंपर्कात असल्यामुळे या मतदारसंघातून नीलम महादेव दबडे यांच्या पाठीमागे मोठा जनसमुदाय दिसून येत आहे। या मतदारसंघातील म्हैसाळ, टाकळी, बोलवाड, वड्डी, सुभाषनगर आदी भागातून नागरिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। तसेच सुरेश भाऊंना भेटून भाजपच्या उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही आहोत असा शब्द नागरिक देत आहेत। त्यामुळे या मतदारसंघातून भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठकींचा धूमधडाका होत आहे। एकंदरीतच या मतदारसंघात उमेदवारांचे चेहरे घराघरात पोहोचल्यामुळे या मतदारसंघात भाजपला सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येत आहे। सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या विकास कामांवर जनता नक्कीच भाजपच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास भाजप नेत्यांना आहे। सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे या योजनेची आठवण नेत्यांच्याकडून करून देण्यात येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा सकारात्मक प्रतिसाद नक्कीच भाजपच्या बाजूने मिळेल यात शंकाच नाही।